प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्व सलाम. देवाची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया की आज पुन्हा एक वार सेनाधीश परमेश्वर देव बापाने त्याच्या पवित्र देशासनासमोर आम्हा त्याच्या लेकरांना त्याच्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित केलेलं आहे. प्रियांनो, देवाची ही आम्हावरील दया, आम्हावरील कृपा आणि आम्हावरील प्रीती, आणि म्हणूनच माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याचे उपकार तू विसरू नकोस. ही देवाची आम्हावरील दया, देवाची आम्हावरील कृपा, देवाची आम्हावरील प्रीती की आज पुन्हा एक वार या शाबात प्रभुवारी सेनाधीश परमेश्वर देव बापाने त्याच्या पवित्र दयेच्या आसनासमोर आम्हा त्याच्या लेकरांना त्याच्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित केलेलं आहे. स्तोत्र 115 वचन 12 नुसार परमेश्वराने आज आमची आठवण केली. आणि जर देवाने आमची आठवण केली तर त्याचंच वचन आहे, मी इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वादित केलं, मी अहरोनाच्या घराण्याला आशीर्वादित केलं. आज मी तुमची आठवण केली, मी तुम्हाला आशीर्वाद देईन. आणि म्हणून किती विशेष करून आज सेनाधीश परमेश्वर देव आम्हाला आशीर्वाद आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद देणार आहे. आजचा दिवस हा विशेष असा दिन आम्ही साजरा करत आहोत. आज फादर्स डे आहे, पितृदिन, ज्याला बापवार म्हणतो आपण. आणि म्हणून आजच्या या फादर डेच्या निमित्ताने सर्व वडील व्यक्तींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजच्या या विशेष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रियांनो, देवबाप आज पुन्हा एक वार नव्याने आमची भेट घेणार आहे. आणि प्रभूच्या दयेच्या आसनासमोर आम्ही एकत्रित असताना अभिवचनाकडे आम्ही या समय येत असताना आपल्या माना प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर लावूया. प्रभूचा धावा करूया, त्याला हाक मारूया. आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आज पुन्हा एक वार तुझ्या पवित्र दयेच्या आसनासमोर या समयी आम्ही तुझी लेकरं तुझ्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित आलं असताना तुला मान, महिमा आणि गौरव देत आहोत. प्रभू येशू, आम्ही तुझी स्तुती करत आहोत, आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत यासाठी की या जिवंताच्या भूमीवर या क्षणापर्यंत आम्हा सर्व जीवात्म्या समोरून तू आम्हाला सहाय्य केलंस. लागणाऱ्या सर्व गरजा आपल्या स्वर्गीय पवित्र गौरव भांडारामधून तू आम्हाला पुरवल्या. सुंदर हा क्षण, ही वेळ, हा समय तुझे उपकार, तुझे आभार मानण्यासाठी, तुला प्रार्थना विनंती सादर करण्यासाठी आमच्या आयुष्याला तू जोडलीस. तुझी दया, तुझी कृपा आणि ही तुझी प्रीती, आणि म्हणून आम्ही तुझी स्तुती करत आहोत. आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. खरोखर प्रेमळ परमेश्वरा, सूर्याच्या अवगतीपासून तर मावळतीपर्यंत तुझं नाव स्तवणी आहे. जो तू काल होतास तोच तू आज देखील आहेस, आणि युगाच्या समाप्तीपर्यंत तू आम्हा बरोबर सदोदित आहे. तो तूच आज या समय आम्हा समवेत आहेस. कारण जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये एकत्रित आहे तिथे तू आहेस. निश्चित अर्थाने या भूतलावर आम्हा मानव लोकांमध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तू उपस्थित आहे, आमचा विश्वास आहे. आणि तुझं वचन हे देखील आम्हाला बोध करताय, जसा तू पवित्र तसं आम्ही देखील पवित्र असावं. परंतु आम्ही मर्त्यमान आहोत, आम्ही क्षणाक्षणात चुकणारे आहोत. आणि म्हणून या क्षणापर्यंत आमच्याकडनं कळत न कळत आणि जाणून बुजून झालेल्या अपराधांची आणि पातकांची आम्ही कबुली देत आहोत. तू आम्हाला दैनंदिन कृपेने क्षमा कर. आजची होणारी भक्ती आम्ही तुझ्या सामर्थ्यशाली खेळलेल्या गौरवी हातामध्ये सोपवत आहोत. आपल्या दैनंदिन कृपेने आशीर्वादित अशी पार पाडली जाते. आणि म्हणूनच या समय आम्ही प्रार्थना करत आहोत, वचन समजदार मन तू आम्हाला दे. वचन समजदार अंतकरण तू आम्हाला दे. ऐकणारी कान प्रभू तू आम्हाला दे. आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आमचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर. आणि होते योहान 3:30 नुसार या जिवंताच्या भूमीवर तुझी वृद्धी आणि आम्हा सर्वांचा रास. जसे आहोत तसे आम्ही सर्वजण आम्हा प्रत्येकाला तुझ्या आधीन आणि स्वाधीन करत आहोत. आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्याच थोर गोड प्रिय नावात मागतोय, म्हणून तू ऐक. आमेन.
देवाची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. खऱ्या अर्थाने परमेश्वर देवबाप आम्हा समवेत आहे. जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये या समय आम्ही एकत्रित आलो आहोत आणि आजचा विशेष असा हा दिवस, आज सर्वत्र फादर्स डे साजरा करत आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही देखील प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर एकत्रित आलो असताना प्रभूचा धावा करत आहोत. आणि निश्चित आमच्या या वाणीकडे, या धाव्याकडे परमेश्वर देवबाप खऱ्या अर्थाने कान देत आहे. आणि म्हणून आज अभिवचनाकडे विशेष करून या समय प्रियांनो आम्ही येत असताना परमेश्वराने आम्हाला लुकृश वर्तमानेचा 15वा अध्याय जो आहे, या अध्याय 15 मधून उधळ्या पुत्राचा एक दाखला आम्हाला दिलेला आहे. 11 पासून पुढे 32 पर्यंत जर आम्ही वचन पाहिली तर परमेश्वर देवबाप या दाखल्यामधून या ठिकाणी आमची भेट घेत असताना आम्हाला हेच पाहायला मिळत आहे की हा जो उधळा पुत्र जो आहे, हा उधळा पुत्र याने आपली जी काही संपत्ती जी आहे, संपत्तीचा वाटा जो आहे, हिस्सा जो आहे, तो घेऊन दूर दिशेने निघून गेलेला आहे आणि सर्व संपत्ती त्याने उधळून टाकलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि कालांतराने हा जो मुलगा जो आहे, हा मुलगा जी संपत्ती त्याच्या जवळ होती ती उधळून टाकल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की तो कफल्लक झालेला आहे. आणि मग या परिस्थितीमधून तो जात असताना तो आपल्या बापाकडे प्रियांनो परत येतो. आणि ज्यावेळेस तो आपल्या बापाकडे परत येतो, बाप देखील त्याला मोठ्या मनाने स्वीकारतो, हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज प्रभू आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना या गोष्टीकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने प्रियांनो बघायला हवं आहे. जरी हा एक दाखला परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, पण हा जो उधळ्या पुत्राचा दाखला म्हणून आम्हाला ठाऊक आहे, आम्हाला माहित आहे. परंतु या ठिकाणी मी पाहत असताना या ठिकाणी आम्हाला एका मायाळू बापाविषयी देखील पाहायला मिळत आहे की कशा रीतीने एक हा मायाळू बाप जो आहे त्याने देखील आपल्या मुलाचा स्वीकार केलेला आहे. आणि हा जो मायाळू बाप जो आहे त्याने कशा रीतीने आपल्या या मुलाशी आपले नाते जे आहे किंवा संबंध जे म्हणूया आपण या ठिकाणी जोडलेले आहेत ते आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी या दाखल्यामधून परमेश्वर देवबाप आम्हाला मार्गदर्शन करत असताना बापाने नातेसंबंध जे आहेत ते नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि हा जो नातेसंबंध जो आहे, हा नातेसंबंध हा बाप जो प्रयत्न करत आहे जोडण्याचा, तो प्रयत्न करत असताना या ठिकाणी जी प्रीती जी आहे ती प्रीती आम्हाला पाहायला मिळत आहे की कशा रीतीने या पित्याने, या बापाने आपल्या लेकरावर प्रीती केलेली आहे. सेनाधीश परमेश्वर देवबाप देखील त्याच्या लेकरावर प्रीती करतो. आणि म्हणूनच देवाचं वचन आहे
जसं आपला बाप जो आहे तो त्याच्या लेकरावर प्रेम करतो, प्रीती करतो, तसं परमेश्वर देखील त्याचं भय धरणाऱ्यावर प्रेम करतो, प्रीती करतो. आणि म्हणूनच या गोष्टीतून, या दाखल्यातून आम्हाला या ठिकाणी आज पाहायला मिळत आहे की पित्याला आपल्या मुलाशी असलेले संबंध जे आहेत ते अधिक घट्ट करायचे आहेत. असं नाही की मुलगा संपत्ती घेऊन निघून गेलेला आहे, दूरदेशी भांडण करून निघून गेलेला आहे आणि निघून गेल्यानंतर मग बापाने असं म्हटलेलं नाही की आता परत येऊ नकोस. बापाने असा विचार केलेला आम्हाला पाहायला मिळत नाही की आता गेला, संपला, मला त्याची काही गरज नाही. पण त्या ठिकाणी मला पाहायला मिळते की या पित्याला आपल्या मुलाशी असलेले जे संबंध जे आहेत ते अधिक घट्ट करायचे आहेत. आणि या दाखल्यामधून देवबाप आम्हाला बोध करत असताना मुलाने केवळ संपत्तीचीच उधळपट्टी केली असे नाही, तर या मुलाने आम्हाला पाहायला मिळत आहे की घरातील माणसांची जी नाती जी आहेत, जे संबंध जे आहेत, ते संबंध, ते नाते गोती जे आहेत ते देखील त्याने उधळून लावलेले आम्हाला प्रियांनो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नुसती त्याने संपत्तीच उधळली असं नाहीये, तर जे रक्ताचं म्हणूया आपण नातं, रक्ताचं नातं असं म्हटलं जातं केव्हाही घट्टच असतं. आणि हे रक्ताचे संबंध किंवा रक्ताचं हे जे नातं जे आहे, हे नातं त्याने देखील जे आहे ते देखील उधळून लावलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे, मुलं म्हणजे कुटुंबाचे मूळ असतात, मूळ. जसं एखादं विशाल वृक्ष असतं आणि ते विशाल वृक्ष, ते झाड जे आहे, ते झाड, त्याची मुळे जी आहेत ती जमिनीला घट्ट धरून असतात. जसं आम्ही म्हणत असतो की आमचा विश्वास देखील त्या विशाल वृक्षाप्रमाणे असावा. एखादं विशाल वृक्ष जे आम्ही पाहतो त्या वृक्षाप्रमाणे, कारण ते वृक्षाची मुळं त्या जमिनीला घट्ट धरून असतात. आणि नुसतं धरूनच नाही, तर ती अगदी जमिनीत खोलवर गेलेली असतात. मग किती वादळ येऊ द्या, वारं येऊ द्या, त्या झाडाला, त्या वृक्षाला काही होत नाही. ते अगदी ऐटीत उभं असतं. त्याप्रमाणे मुलं म्हणजे कुटुंबाची मुळं जी आहेत ती मुळंच असतात. आणि त्या मुळावर कुटुंबाचा वृक्ष जे आहे तो कुटुंबाचा वृक्ष प्रियांनो उभा असतो. आणि जर मग ही मुळं जी आहे ती मुळं जर घट्ट नसतील जमिनीला धरून, तर तो कुटुंब म्हणा किंवा तो परिवार म्हणा, तो खऱ्या अर्थाने उभा राहिलेला आम्हाला पाहायला मिळेल का? आणि म्हणूनच मुलं म्हणजे कुटुंबाची मुळं. आणि आज या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे की आपला उधळा पुत्र जो आहे, हा आपला उधळा पुत्र हा पुन्हा आपल्या घरी स्वगृही ज्यावेळेस परत आलेला आहे. आणि ज्यावेळेस तो परत आलाय त्यावेळेस या मायाळू बापाने आम्हाला पाहायला मिळत आहे, या दाखल्यामधून देवबाप आम्हाला मार्गदर्शन करत असताना आम्हाला पाहायला मिळतं की त्या बापाने एक मोठी मेजवानी जी आहे ती एक मेजवानी दिलेली आहे. त्याने मेजवानीचं एक आयोजन जे आहे ते आयोजन केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याने त्याचं चुंबन घेतलेलं आहे. त्याला नवा जगा जो आहे तो नवा जगा, नवे वस्त्र ज्याला आपण म्हणूया, ते नवे वस्त्र त्याने त्याला घातलेले आहे.
कारण या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे की सर्वांना एकत्रितपणे बोलावून सर्व जी नातेवाईक जे आहेत त्या गोतवळ्याशी आपल्या मुलाशी बिघडलेले जे संबंध जे आहेत ते बिघडलेले संबंध या बापाला म्हणूया किंवा या पित्याला जे आहेत ते पुन्हा प्रस्थापित करायचे त्या ठिकाणी ते पुनरुज्जीवन ज्याला म्हणूया ते पुनरुज्जीवित ते संबंध या पित्याला या ठिकाणी करावायचे आहेत आणि ते पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याने त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे एक मोठी मेजवानी जी आहे ती मेजवानी त्याने आयोजित केलेली या ठिकाणी आम्हाला प्रियांनो पाहायला मिळत आहे आणि हे खऱ्या अर्थाने पित्याचं जे प्रेम म्हणूया ते खऱ्या अर्थाने पित्याचं प्रेम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कशा रीतीने बापाने आपल्या दूरदिशी निघून गेलेल्या मुलाची वाट पाहिली आणि ज्यावेळेस तो मुलगा पुन्हा आपल्या बापाच्या घरी आला त्यावेळेस बापाने देखील कशा रीतीने त्याचा स्वीकार केला त्या बापाला किती मोठा आनंद जो आहे तो आनंद झाला ही या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. एक मायाळू पिता या नात्याने आम्हाला या ठिकाणी या सर्व गोष्टी प्रियांनो पाहायला मिळत आहे. आणि एवढंच नव्हे तर आम्ही अब्राहमाकडे ज्यावेळेस आमची दृष्टी लावतो तर अब्राहमाबद्दल देखील परमेश्वराने जे उद्गार काढलेले आहेत उत्पत्तीचा 17वा अध्याय आणि वचन 4 मधून ज्यावेळेस आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तू अनेक राष्ट्राचा पिता होशील असं या ठिकाणी आम्हाला परमेश्वराने त्याबद्दल जे उद्गार काढलेले आहेत ते पाहायला मिळत आहे. पहा काय म्हटलं की तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. केवढे मोठे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद अब्राहमाला प्राप्त झालेले आहेत देवाकडनं. आणि एवढंच नव्हे तर हा जो अब्राहम जो आहे हा सर्व विश्वासणाऱ्यांचा पिता ज्याला म्हटलेला आहे हा सर्व विश्वासणाऱ्यांचा पिता अब्राहम आहे. त्या विश्वासणाऱ्यामध्ये आज प्रियांनो आम्ही देखील आहोत. परंतु शास्त्रामधून आम्ही अभ्यास करत असताना देवबाप आम्हाला मार्गदर्शन करत असताना पवित्र शास्त्रामधून काही वचन देवबापाने आम्हाला दिले आणि एक वचन असं देखील आहे की तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला. मग आमचा बाप कुठला किंवा आमचा बाप कोण किंवा आम्ही कुणाची लेकरं आहोत? देवाची म्हणावं की सैतानाची म्हणावं? कदाचित तुम्ही म्हणता असाल की बाळासाहेब असं का म्हणताय? आम्ही तर प्रभूची लेकरं आहोत, प्रार्थनेमध्ये आहोत, नित्य प्रार्थनेमध्ये असतो, नित्य भक्तीला आम्ही येत असतो. परंतु तरी आज आमचं अंतर्याम आमचं मन आम्हाला खऱ्या अर्थाने उत्तर देईल की आम्ही कोणाची लेकरं आहोत. आणि म्हणून देवाचं वचन योहान शुभवर्तमानीचा अध्याय 8 आणि या अध्याय 8 मधून परमेश्वर देव बाप आम्हाला वचन 44 मधून बोध करत आहे. आणि या ठिकाणी प्रभू आम्हाला बोध करत असताना मार्गदर्शन करत असताना म्हटलंय तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला की जो लबाड आणि लबाडीचा बाप आहे. प्रारंभापासूनच तो खोटं बोलत आलेला आहे आणि म्हणून आम्ही कुणाची लेकरं आहोत? इकडे आम्ही पाहत आहोत की खऱ्या अर्थाने जर शास्त्रामधून आम्ही अभ्यास केला तर आम्हाला पाहायला मिळते की आम्ही देवाची लेकरं आहोत. कारण देव जो आहे त्या देवाने या विश्वाची निर्मिती केलेली आम्हाला पाहायला मिळत आहे.
तो विश्वाचा निर्माण करता आहे. नुसता विश्वाचाच तो निर्माण करता नाही, असे म्हटले तो प्रकाशाचा पिता आहे आणि मानव वंशाचा तो उत्पन्न करता आहे. सेनाधीश परमेश्वर देवा हा मानव वंशाचा उत्पन्न करताय. याकूब 1:17 मधून देवाने आम्हाला या ठिकाणी वचन दिलेले आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून तो जर मानव वंशाचा उत्पन्न करता जर आहे, तर आम्ही देवाची लेकरं आहोत. आणि देवाने आम्हाला तो अधिकार देखील दिलेला आहे की आम्ही त्याला अब्बा बाप्पा अशी हाक मारण्याचा अधिकार त्याने आम्हाला दिलेला आहे. पण तरी मोठा प्रश्न हा निर्माण होतो की आम्ही कुणाची मुलं आहोत आणि कुणाच्या इच्छेप्रमाणे आम्ही करत आहोत, वागत आहोत. आणि म्हणूनच परमेश्वर देवा आज या ठिकाणी प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना त्याने आम्हाला वचन दिलेली आहेत. आणि शास्त्रामधून या ठिकाणी आम्ही पाहत असताना योहानाचे पत्र आणि या योहानाचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि या अध्याय 3 मधून परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि या ठिकाणी परमेश्वर देव आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना योहानाचे पहिले पत्र अध्याय 3 आणि वचन 7, 8, 9 आणि 10 जर आम्ही पाहिले, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल की वचन 7 मधून प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केले आहे की मुलांनो, कोणी तुम्हास बहकवू नये, असा जो नीतिमान आहे तसा नीतीने वागणारा इसमही नीतिमान आहे. आणि वचन 8 मध्ये असं म्हटलंय, जो पाप करीतो तो सैतानापासून आहे. पहा, नीट लक्ष द्या वचनाकडे. आणि अगदी स्पष्ट रीतीने प्रभूने मार्गदर्शन केले की जो पाप करीतो तो सैतानापासून आहे, कारण सैतान हा प्रारंभापासूनच पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला आहे. आणि म्हणूनच म्हटले तो लबाड आणि लबाडीचा बाप जो आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे की वचन 9 मधून प्रभूने मार्गदर्शन केले, जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याचमध्ये राहते, त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे. मग आज आम्ही कोणापासून जन्मलो आहोत? जर आम्ही पाप करत आहोत तर अगदी स्पष्ट रीतीने आमचं मनच आम्हाला उत्तर देईल की आम्ही कोणाची लेकरं आहोत, कारण जो पाप करतो तो सैतानापासून आहे. आणि म्हणून त्या योहान 8:44 मध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलंय, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला. जो पाप करतो तो सैतानापासून, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. परंतु जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याचमध्ये राहते, त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि यावरून वचन 10 मधून प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की अगदी स्पष्टतेने म्हटलेलं आहे की यावरून देवाची मुले व सैतानाची मुले ही उघड होतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवापासून नाही, हे वचन या ठिकाणी प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. व जो आपल्या बंधूवर प्रीती करीत नाही तोही नाही. आणि म्हणूनच आज या ठिकाणी स्पष्टतेने आम्हाला पाहायला मिळत आहे की आम्ही कुणाची लेकरं आहोत. आणि आज या विशेष पितृदिनाच्या निमित्ताने, फादर्स डेच्या निमित्ताने परमेश्वर
वचनाच्या द्वारे प्रियांनो आमची भेट घेत आहे. वचनाच्या द्वारे तो आम्हाला या ठिकाणी महान रीतीने मार्गदर्शन करत आहे आणि पुन्हा एक संधी तो आम्हाला देत आहे की त्याची लेकरं होण्याची संधी. आणि ही संधी साधून घे हे वचन देवानेच आम्हाला दिलेलं आहे आणि अधिकार देखील त्या परमेश्वराने प्रियांनो आम्हाला या ठिकाणी तो दिलेला आहे की खऱ्या अर्थाने आम्ही त्याला अब्बा आणि बाप्पाशी हाक मारावी. आणि म्हणून आज या ठिकाणी प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर प्रियांनो आम्ही एकत्रित आलो असताना देवाचं वचन रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि या 8व्या अध्यायामधून प्रभू आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि या ठिकाणी प्रभू रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि वचन 14 ते 17 ज्यावेळेस आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी वर एक हेडलाईन दिली, देवाचे पुत्र. जितक्यास देवाचा आत्मा चालवितो ते देवपुत्र आहेत. पहा या ठिकाणी पुन्हा देवपुत्र कोण आहे याविषयी प्रभूने आम्हाला मार्गदर्शन केले की जे आत्ताच आम्ही योहानाचे पहिले पत्र 3ऱ्या अध्यायामधून ऐकलेलं आहे. आणि इकडे रोम 8:14 मधून पाहत असताना म्हणतोय जितक्यास देवाचा आत्मा चालवितो ते देवपुत्र आहेत, कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्या योगी आपण अब्बा बापा अशी हाक मारितो असा दत्तकपणाचा आत्मा जो आहे तो दत्तकपणाचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे. आणि तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरं आहोत. आणि जर आम्ही देवाची लेकरं आहोत तर अर्थातच वारीस देखील आहोत. जसं त्या उधळ्या पुत्राकडे आम्ही पाहतो, जगिक बाप जगिक मुलगा आणि वारसा हक्क त्याने तो प्राप्त करून घेण्यासाठी कशा रीतीने बापाशी झगडला, भांडला आणि तो वारसा हक्क ती संपत्ती घेऊन दूर देशी निघून गेला. पण नंतर तो शुद्धीवर आला. कशा रीतीने तो पुन्हा म्हटला की मी माझ्या बापाच्या घरी जाईल आणि पुढे ते संबंध कशा रीतीने पुन्हा ते प्रस्थापित झालेले ते आम्हाला पाहायला मिळालेले आहे. आणि या ठिकाणी म्हटलंय की 17व्या वर्षामध्ये जर लेकर तर अर्थात आम्ही वारीस देखील आहोत, म्हणजेच देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर एकत्रतील वारीस असे आहोत. वचन आज या ठिकाणी प्रियांनो देवाने आम्हाला दिलेलं आहे. ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहो आपण, त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगितो तर आपण तसे वारीस देखील आहोत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्ही अब्बा बाप्पाशी हाक त्या पित्याला मारत आहोत, कारण तो अधिकार त्या पित्याने आम्हाला दिलेला आहे. आणि किती महान त्या पित्याची आम्हावरील ही प्रीती आहे की आमच्या अपराधासाठी जे अपराध आम्ही केले, जे पाप आम्ही केलं, ज्या चुका आम्ही केल्या, ज्या मार्गाने आम्ही गेलो, या सर्व गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर शासन आम्हाला निश्चित अर्थाने होणार होतं. आणि म्हणून हे सर्व अपराध, हे सर्व चुका, हा सर्व आमचा विधींचा दस्तऐवज जो आहे ते गाठोडं जे आहे अधर्माचं, पापाचं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर खिळून ते रद्द केलं. ते रक्त त्या ठिकाणी त्याने सांडलं. अगाध प्रीती त्याने आमच्यावर केलेली आहे. का तर आमचा नाश होऊ नये. आणि ज्याप्रमाणे तो उधळ्या पुत्र दूर दिशी निघून गेला आणि ज्या वाटेने तो निघून गेला तो बाप नित्य त्या वाटेकडे दृष्टी लावून होता की या वाटेने माझा मुलगा गेलेला आहे आणि पुन्हा तो याच वाटेने परत येईल. आणि तो रोज वाट पाहत होता.
आज या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना आम्ही देखील प्रत्येकाने आपापले मार्ग आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून तयार केलेत आणि त्या मार्गाने आम्ही चाललो आहोत. देवाच्या मार्गाने किंवा आमच्या पित्याने, आमच्या बापाने जो आम्हाला मार्ग दिलाय त्या मार्गाने न चालता स्वतः आम्ही मार्ग तयार करून त्या मार्गाने चाललो आहोत. परंतु तो पिता आजही प्रियांनो वाट पाहत आहे की माझा मुलगा हा पुन्हा माझ्याकडे येईल. आणि त्यासाठीच तो प्रभू येशू ख्रिस्त आजही आपल्या पित्याकडे विनवणी करत आहे, विनंती करत की थांब, अजून या जगाचा नाश करू नकोस. हे माझे लोक परत येतील माझ्याकडे. आणि म्हणून आम्हाला देखील त्या आमच्या पित्याकडे जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि आज त्यासाठी सेनाधीश परमेश्वर देवा या ठिकाणी आम्हाला प्रियांनो महान रीतीने वचनाच्या द्वारे मार्गदर्शन आणि बोध करत आहे. आणि या ठिकाणी सेनाधीश परमेश्वर देवा आम्हाला महान रीतीने बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना यशा संदेशाचा ग्रंथ, आणि या यशा संदेशाचा जो ग्रंथ आहे त्याचा अध्याय 61 जो आहे, या अध्याय 61 मधून परमेश्वर देव बाप आम्हाला वचन 10 मधून मार्गदर्शन करत आहे. आणि या ठिकाणी 61:10 मध्ये असं म्हटलंय, मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. पण काय आज खऱ्या अर्थाने ही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आहे का की मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो? नाही प्रियांनो, आज आम्ही जग आणि जगातील गोष्टींच्या ठाई हर्ष पावतो. एवढंच नव्हे, या ठिकाणी म्हटले माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. आज आमचा जीव खऱ्या अर्थाने आमच्या देवाच्या ठाई उल्हासतो का आणखीन जग आणि जगातल्या गोष्टींच्या ठाई उल्हासतो? आणि म्हणून या ठिकाणी पुढे असे म्हटले, कारण जसा नवरा शेला पागोटे लिहून स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करीते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहे. देवाने, पित्याने मला तारणाची वस्त्र नेसविली आहे, मला धार्मिकतेच्या जग्याने आच्छादलेलं आहे. देवाने आम्हाला तारणाची वस्त्र जी आहेत, ती तारणाची वस्त्र प्रियांनो देव केलेली आहे. धार्मिकतेचा जगा जो आहे, तो धार्मिकतेचा जगा आमच्या पित्याने आमच्यासाठी देव केलेला आहे. पण किती आम्हाला ती उत्सुकता लागलेली आहे की ती तारणाची वस्त्र मी माझ्या त्या पित्याकडून प्राप्त करून घ्यावी. जो माझ्यासाठी माझ्या पित्याने जो धार्मिकतेचा जगा जो आहे, तो जगा जो देव केलेला आहे, तो कशा रीतीने मला प्राप्त होईल. आणि ती उत्सुकता, ती ओढ माझ्या अंतर्यामाला, माझ्या मनाला लागणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने ज्या आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत त्या आम्हाला ठाऊक आहे की आपल्या आई बापाचं मान राख. किती आम्ही आमच्या आई बापाच्या आज्ञेमध्ये आहोत. येशू ख्रिस्ताने देखील अगदी अखेरच्या क्षणाला त्या वधस्तंभावर त्या यातना तो भोगत असताना देखील त्याने आपल्या आईची कशा रीतीने काळजी घेतली. बाई, पहा तुझा पुत्र आणि मुला, पहा ही तुझी आई, आम्हाला पाहायला मिळत आहे. पण आजच्या या जगामध्ये, या जिवंताच्या भूमीवर राहत असताना आम्ही किती आमच्या जगिक आई वडिलांची काळजी घेतो. आमचे जगिक आई वडील जे आहेत तेच प्रियांनो खऱ्या अर्थाने या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना हेच आमचे देव आहेत. एक तो स्वर्गीय पिता जो आहे तो आमचा देव, आणि दुसरं आमचे जे आई वडील ज्याला म्हणूया ते आमचे
खऱ्या अर्थाने देव आहे. आणि मग किती आम्ही त्यांच्या आज्ञेमध्ये आहोत. त्या वधस्तंभावर अगदी अखेरच्या क्षणाला येशू ख्रिस्त जे शब्द उच्चारलेला आहे आणि ते उच्चारत असताना ते शब्द त्याचे की आता पूर्ण झाले. काय पूर्ण झालं? आणि हेच या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे की काय पूर्ण झालेलं आहे. तर पूर्ण हेच झालेलं आहे की त्याने त्याच्या पित्याच्या आज्ञा ज्या आहेत त्या आज्ञा पूर्णपणे पाळलेल्या आहेत, त्या मान्य केलेल्या आहेत. स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याने काहीही केलेलं नाहीये. आपल्या बापाच्या आज्ञेप्रमाणेच अगदी अखेरच्या क्षणापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो त्या ठिकाणी वागलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, आम्ही काय करत आहोत? आणि म्हणून या ठिकाणी आज सेनाधीश परमेश्वर देवबाप आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना आम्ही देखील आमच्या पित्याच्या आज्ञेमध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे. पण उलटी परिस्थिती आहे. किती आम्ही आमच्या पित्याच्या आज्ञेमध्ये आहोत? आज पुष्कळ कुटुंबामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की पुष्कळ मुलं जे आहेत ती मुलंच आपल्या आईला म्हणा किंवा आपल्या बापाला म्हणा त्या वृद्धापकाळामध्ये काळामध्ये ते राहत असताना, जीवन जगत असताना त्या घराच्या बाहेर त्यांना ते काढत आहेत. त्या वृद्धाश्रमामध्ये ते त्यांची सोय करत आहे कारण त्यांना ते ओझ होत आहे. मग कसे देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्रियांनो प्राप्त होते. आणि आज या ठिकाणी प्रभू आम्हाला बोध करत असताना अगदी म्हटलंय की मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव खऱ्या अर्थाने प्रियांनो उल्हासतो का? हे वचन आज या ठिकाणी देवाने आम्हाला दिलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर तो नवरा जसा शेला पागोटे लिहून स्वतःला याजकासारखा मुकुट मंडित करीतो, जशी ती नवरी अलंकाराने स्वतःला भूषित करीते, तस परमेश्वराने आम्हाला तारणाची वस्त्र नेसवलेली आहेत. काय ती वस्त्र आज आमच्याकडे आहेत का? तो धार्मिकतेचा जगा ज्याला म्हणूया, तो जगा काय आज खऱ्या अर्थाने आमच्याकडे आहे का? आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्या उधळ्या पुत्राकडे पाहतो, ज्यावेळेस तो पुन्हा आपल्या घरी आलेला आहे आणि ज्यावेळेस तो आपल्या घरी आलेला आहे, बाप काय म्हणत आहे? बाप म्हणता याला नवीन जगा घाला. लुकृष्य वर्तमान आणि या लुकृष्य वर्तमानातील अध्याय 15 जो आहे, या अध्याय 15 मधून या ठिकाणी प्रभू आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करताना आम्हाला पाहायला मिळत आहे की वचन 22 मध्ये म्हटलंय, पण बापाने आपल्या दासास सांगितले, लवकर उत्तम जगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला. उत्तम जगा आणून याला घाला, कारण हा हरवला होता, हा पुन्हा सापडलेला आहे. हा मेला होता, हा पुन्हा जिवंत झालेला आहे. बापाने त्या मुलाला मिठी मारलेली आहे. आणि म्हणूनच या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना जे अपराध, जे पाप आमच्याकडनं झालेले आहेत, ज्या चुका आमच्याकडनं झालेल्या आहेत, आम्हाला त्या ठाऊक आहेत. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो आणि पुन्हा आम्ही प्रभूकडे, आमच्या पित्याकडे ज्यावेळेस जातो, तर आमचा पिता देखील मोठ्या करुणेने प्रियांनो आम्हाला जवळ घेतो. जो कोणी त्याच्या जवळ जातो तो त्याला मुळीच दूर घालवत नाही, तर मोठ्या करुणेने तो त्याला जवळ घेतो. आजही आमचा पिता मोठ्या करुणेने आम्हाला जवळ घेऊ इच्छितोय. आजही आमच्या पित्याने आमच्यासाठी देखील उत्तम वस्त्र जे आहेत ती वस्त्र तयार केलेली ठेवलेली आहेत.
पण ती आमची इच्छा आहे का की मी माझ्या त्या पित्याकडे जाईल आणि ती वस्त्र जी आहे ती वस्त्र पित्याकडून परिधान करून घेईल? आणि म्हणूनच मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. देवाने या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलेलं प्रियांनो पाहायला मिळत आहे. आणि ज्यावेळेस प्रभू ही वस्त्र आम्हाला नेसवतो, ज्यावेळेस प्रभू या धार्मिकतेच्या जग्याने प्रियांनो आम्हाला आच्छादतो, तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमची एक वेगळी ओळख जी आहे ती वेगळी ओळख तयार होते. आणि ही जी वेगळी ओळख आम्ही ती निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि ती ओळख हीच की आम्ही देवाचे पुत्र आहोत. तो आमचा बाप आहे, तो आमचा पिता आहे. आणि मग आम्ही देखील खऱ्या अर्थाने त्याला अब्बा आणि बाप्पा असे प्रियांनो हाक मारतो. जसं एखादं जगिक लग्न जे आहे ते लग्न असतं आणि त्या लग्नामध्ये हजारो लोक असतात. कित्येक लोक त्या ठिकाणी त्या लग्न समारंभामध्ये आलेले असतात. आणि लग्न समारंभ म्हटल्यानंतर सर्वच लोक अगदी नटून खटून त्या ठिकाणी येतात. नवीन कपडे, नवे उंची वस्त्र घालून येतात, स्वतःला सुशोभित करतात. परंतु या सर्व लोकांमधून आम्ही पाहतो की किती ती गर्दी असली तरी तो नवरा मुलगा किंवा ती नवरी मुलगी जी आहे ती अगदी आम्हाला या गर्दीमध्ये देखील वेगळ्या पद्धतीने ती पाहायला मिळते. आणि एवढ्या त्या संपूर्ण गर्दीत देखील आम्हाला तो नवरा मुलगा किंवा ती नवरी मुलगी माहीत जरी नसले तरी आम्ही म्हणतो की हाच मुलगा आहे तो नवरा किंवा हीच ती मुलगी ती नवरी आहे. कारण एक वेगळा त्यांचा जो पोशाख आहे तो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. मुळात सर्वच त्या ठिकाणी अगदी स्वतःला सुशोभित करून आलेले असतात. तरीही तो नवरा मुलगा किंवा ती नवरी मुलगी त्या एवढ्या गर्दीत देखील ती ओळखू येतात. माहित नसले तरी रस्त्यावरून एखादा जाणारा माणूस देखील चाललेला असला आणि ते लग्न जरी चाललेलं असेल तर तो देखील म्हणतो अरे नाही हीच ती मुलगी नवरी आहे किंवा आज तो नवरा मुलगा आहे. एक ती उघडी वेगळी ती एक ओळख जी आहे ती ओळख त्या ठिकाणी ती तयार झालेली असते. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी प्रभूने देखील आम्हाला वस्त्र जे आहे ती वस्त्र दिलेली आहे. एक वेगळी ती ओळख जी आहे ती आमची देखील ती एक वेगळी ओळख निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी खटपट करणं अतिशय गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीसाठी खटपट? तर ती तारणाची जी वस्त्र आहे तो धार्मिकतेचा जो जगा जो आहे तो मला प्राप्त व्हावा त्यासाठी मी खटपट करणं अतिशय गरजेचं आहे. त्या आकाशातील पाखरांकडे पहा. हा देखील एक दाखला परमेश्वराने प्रियांनो आम्हाला दिलेला पाहायला मिळत आहे. आणि त्या ठिकाणी तो प्रभू आम्हाला बोध करत असताना म्हटलंय त्या पाखरांकडे, त्या पक्ष्यांकडे पहा. कापणी करीत नाहीत, पेरणी करीत नाहीत, भांडारात कोठारात साठवून ठेवत नाहीत. आणि त्यांना जर मी किती विशेष करून पुरवतो तर त्या पक्ष्यांहून तुम्ही माझ्यासाठी कितीतरी श्रेष्ठ आहात. मग देवाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही विचार करतो आणि प्रभू देखील आम्हाला मार्गदर्शन करतो तर तो देखील म्हणतो की त्या पक्ष्यांहून तुम्ही मला श्रेष्ठ आहात. आणि पक्ष्यांना जर मी पुरवतो तर किती विशेष करून तुम्हाला देखील जे हवंय ते मी पुरवेल. आणि म्हणून आपल्या जीवाविषयी काय खावं किंवा आपल्या शरीराविषयी काय पांघरावं याविषयी तुम्ही काळजी करू नका.
तर सर्वप्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता जी आहे ती धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट करा. आणि ज्यावेळेस ही धार्मिकता मिळवण्यासाठी आम्ही खटपट करू तर तो प्रभू म्हणतो काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची काळजी करीत बसू नका. या सर्व गोष्टी तुम्हाला आपोआप प्राप्त होतील. परंतु केव्हा? तर ज्यावेळेस तुम्ही त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी खटपट कराल त्यावेळेस. आणि म्हणून तो धार्मिकतेचा जो जगा जो आहे ते धार्मिकतेची ते तारणाची वस्त्र जे आहे ते वस्त्र किंवा तो जगा जो आहे तो जगा मी मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यावेळेस खटपट करतो तर निश्चित अर्थाने माझा प्रभू मला ती वस्त्र जी आहे ती वस्त्र नेसवतो. आणि ज्यावेळेस ती वस्त्र परमेश्वर माझा पिता माझा बाप मला नेसवतो तर मी काय खावं किंवा मी काय पांघरावं मला कुठलीही काळजी करायची गरज नाही. सर्व गोष्टी मला या आपोआप प्राप्त होतील. आणि म्हणून या ठिकाणी देव बाप प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि प्रभू या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असताना बोध करत असताना देवाने अभिवचनामधून या ठिकाणी काही वचन आम्हाला दिलेली आहे. इर्मया संदेशाचा ग्रंथेचा 23वा अध्याय आणि इर्मया संदेशाचा ग्रंथेचा अध्याय 23 जो आहे आणि अध्याय 23 मधून परमेश्वर देव बाप आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना वचन 5 आणि 6 या ठिकाणी आम्हाला काय बोध करते आपण पाहूया. आणि वचन 5 मध्ये म्हटलंय परमेश्वर म्हणतो पहा मी दाविदा करता एक अंकुर जे आहे ते अंकुर उगवीन. आणि हे अंकुर जे मी दाविदा करता जे अंकुर जे मी उगवीन तो राजा होऊन राज्य करेल, तो शून्यतेने वागेल, देशात तो धर्म न्याय करेल. असे दिवस येत आहेत. आणि हे दिवस येत असताना त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल आणि इस्रायल जे आहे ते इस्रायल निर्भय असं वसेल. आणि पुढे असे म्हटलेलं आहे जे नाव त्याला देतील ते नाव हे की परमेश्वर आमची धार्मिकता. परमेश्वर आमची धार्मिकता हे नाव जे अंकुर मी जे उगवीन की जे अंकुर राज्य करेल, धर्म न्याय करेल. आणि धर्म न्याय करत असताना त्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय बसेल. आणि त्याला जे नाव मी देईल ते नाव आहे की परमेश्वर आमची धार्मिकता. आणि म्हणून सर्वप्रथम ही धार्मिकता जी आहे ही धार्मिकता मिळवण्यासाठी ज्यावेळेस आम्ही खटपट करतो तर निश्चित अर्थाने देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्रियांनो आम्हाला प्राप्त होतात. आणि ज्यावेळेस ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात तर हेच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे की मी धार्मिकतेच्या जाग्याने त्याला आच्छादेल. आणि ज्यावेळेस ही धार्मिकता जी आहे परमेश्वर आमची धार्मिकता परमेश्वराला परिधान करा, परमेश्वराला प्राप्त करा. जो परमेश्वर ज्याने मानव वंश निर्माण केले, जो आमचा पिता आहे, जो आमचा बाप आहे, ज्याने आम्हाला अप्पा आणि बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे. तर आम्ही देखील म्हटलं पाहिजे उधळ्या पुत्राप्रमाणे मी माझ्या बापाच्या घरी जाईन, म्हणेल बाबा मी चुकलो, मी तुम्हा विरुद्ध स्वर्गाच्या राज्याविरुद्ध अपराध केला. आम्ही देखील म्हटलं पाहिजे अब्बा बाप्पा हाक मारली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे पित्या बाप्पा मी चुकलो मला क्षमा कर. आणि मग तो मायाळू पिता जो आम्हाला पाहायला मिळत आहे जगिक पिता उधळा पुत्राचा बाप तो उत्तम जगा आणायला. आणि मग ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या त्या बापाकडे पश्चातापी अंतःकरणाने जातो तर तो बाप आम्हाला ती वस्त्र जी आहे ती वस्त्र तो आम्हाला नेसवतो. तो धार्मिकतेचा जगा जो आहे तो जगा तो आम्हाला प्राप्त करून देतो. आणि मग ज्यावेळेस तो जगा ती वस्त्र खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होतात तर सर्व गोष्टी आम्हाला देवाकडनं आपोआप मिळतात. आणि त्यासाठी प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन प्रभूला हाक मारणं आणि त्याच्या भयामध्ये वाढणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सेनाधीश परमेश्वर देव बाप आम्हाला प्रियांनो अभिवचनामधून बोध करत असताना मार्गदर्शन करत असताना योहान कृष्ण वर्तमान
याचा अध्याय 11 जो आहे, या अध्याय 11 मधून आम्हाला पाहायला मिळत आहे की मुख्य याजक जे आहेत ते येशूला ठार मारण्याचा कट जो आहे तो कट करतात. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे की प्रमुख याजक कैफा जो आहे त्याने या ठिकाणी येशू जो आहे त्याला त्या राष्ट्राकरिता मारणार आहे याविषयी जो कट जो कारस्थान जे आहे ते करत असताना पाहायला मिळत आहे. आणि म्हणून योहान 11 आणि वचन 51 आणि 52 ज्यावेळेस आम्ही पाहतो तर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे की 52व्या वचनामध्ये असं म्हटले, आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही तर याकरिता की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलासही जमून एक करावे. किती स्पष्टतेने म्हटलेलं आहे की देवाच्या पांगलेल्या मुलासही जमून एक करावे. आणि म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये हरवलेले शोधावयास आलेला आहे. आम्हाला त्या बापाकडे जायचे तर आज उलटी परिस्थिती झालेली, आम्हीच बापाला घरातून बाहेर काढून देतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटले, आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही तर याकरिता की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलासही जमून एक करावे. आणि म्हणून माझ्या कळपाचा पाडा होतो. जसं तो मायाळू बाप जो आहे, तो मायाळू पिता जो आहे, ते आपली दृष्टी त्या वाटेकडे लावून होता की या वाटेने माझं लेकरू गेले आणि पुन्हा याच वाटेने ते परत येईल. त्याप्रमाणे आमचा पिता, आमचा बाप जो आहे तो देखील या ठिकाणी आम्हाला वचनामधून मार्गदर्शन करताय. आणि तो करत असताना इर्मया संदेशाचा ग्रंथ याचा अध्याय 13 आणि वचन 17 मधून त्याने मार्गदर्शन केलंय. आणि या ठिकाणी 13-17 मध्ये असं म्हटलंय, तुम्ही ऐकणार नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडा होतो म्हणून तो म्हणतो मी रडेन, माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळतील. आजही आमचा पिता, आजही आमचा बाप जो आहे तो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे की आमच्यासाठी त्याच्या डोळ्यातून तो टपटप अश्रू जे आहेत ते अश्रूच गाळत आहे. असं नाही की तो आज त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आनंद करत आहे. कारण का तर तुम्ही ऐकणार नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. एवढंच नव्हे तर पुढे असंही म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या कळपाचा पाडा होतो म्हणून मी रडे. आणि आज त्याच्या प्रत्येक लेकराचा कळपाचा जो पाडा होत आहे तो रडत आहे. आजही आमचा बाप आमच्यासाठी रडत आहे. आणि म्हणून आम्ही देखील त्याच्याकडे जाऊन खऱ्या अर्थाने त्याला हाक मारणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग तो प्रेमळ परमेश्वर देव बाप प्रियांनो, जी तारणाची वस्त्र जे आहे ती तारणाची वस्त्र खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी नेसून आशीर्वाद आणि आशीर्वादच देईल. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू आम्हाला मार्गदर्शनाने बोध करत असताना गलतीकरास पत्रेचा 3रा अध्याय आणि वचन 26 मधून प्रभूने मला मार्गदर्शन केले. असं म्हटलंय की ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. आणि म्हणून त्या विश्वासामध्ये आम्ही दृढ असणं अतिशय गरजेचं आहे. किती स्पष्टतेने प्रभूने आम्हाला अधिकार दिलेला आहे. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. प्रियांनो, आम्ही देवाचे पुत्र आहोत. पहिले योहानचा 3रा अध्याय आणि पहिल्याच वचनामधून प्रभू आम्हाला बोध करत असताना म्हटलंय, आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले कारण आपण तसे आहोत. देवाची मुले हे नाव आम्हाला मिळालेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आम्हाला स्पष्टतेने कळालेलं आहे की आम्ही कुणाची मुलं आहोत. कारण सैतान देखील हा देखील एक बाप आहे. त्या सैतानाची देखील मुलं आहेत. आणि सैतानाची मुलं आणि देवाची मुलं ही दोन्ही उघड आहेत. परंतु आज देवाने या ठिकाणी प्रियांनो आम्हाला अगदी वचनातून महान रीतीने मार्गदर्शन केलेलं आहे.
आणि या ठिकाणी प्रभू आम्हाला वचनातून महान रीतीने मार्गदर्शन करत असताना त्याने तो अधिकार जो आहे तो अधिकार प्रियांनो आम्हाला दिलेला आहे, त्याला हाक मारण्याचा अब्बा आणि बाप्पाशी. आणि म्हणून मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटे लिहून स्वतःला याजकासारखा मंडित करीतो आणि नवरी जशी स्वतःला अलंकाराने भूषित करीते, तशी त्याने मला तारणाची वस्त्र जी आहे ती तारणाची वस्त्र त्याने मला नेसवली आहे. व तू ही वस्त्र कधी मला मिळतील? मी म्हणेल माझ्या बापाच्या घरी मी जाईल आणि क्षमा मागेल आणि मी चुकलो असं म्हणेल. आणि त्यावेळेस ही वस्त्र जी आहेत ते धार्मिकतेची वस्त्र, तारणाची वस्त्र, धार्मिकतेचा जगा आम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून परमेश्वर आमची धार्मिकता जे अंकुर उगवीन त्याला जे नाव देण्यात येईल, ही धार्मिकता मिळवण्यासाठी मी खटपट करणं अतिशय गरजेचं आहे. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं यासाठी खटपट करू नका, याची काळजी करू नका. तर सर्वप्रथम परमेश्वर आमची जी धार्मिकता आहे ती धार्मिकता मिळवण्यासाठी आम्ही खटपट करणं अतिशय गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आम्हाला आपोआप मिळतील. आणि म्हणून तो म्हणतो तोच तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. आणि म्हणून देवाने एक रक्ताच्या द्वारे एक नातं जे आहे ते नातं प्रस्थापित केलेलं आहे. आणि हे संबंध जे आमचे देवापासून जे आमचे संबंध तुटले अपराधामुळे ते पुन्हा जोडण्यासाठी त्याने ते रक्त सांडलं, ती मधली आळभिंत पाडली, दोघांस त्याने एक केलं, समेट घडवून आणला. ही त्याची आम्हावरील कृपा, ही त्याची आम्हावरील प्रीती खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सेनाधीश परमेश्वर देवबापाने या वचनाच्या द्वारे नव्याने आमची या ठिकाणी भेट घेतलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. देवबाप महान आहे आणि म्हणूनच आम्ही जो मार्ग आमच्या देवाने आम्हाला दिलेला आहे त्या मार्गाने जाणं अतिशय गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने देवाचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणून आम्ही देखील आमच्या पित्याच्याच इच्छेप्रमाणे करणं अतिशय गरजेचं आहे. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने स्वतःहून काही केलेलं नाहीये, पित्याच्या इच्छेप्रमाणेच त्याने सर्व काही केलेलं आहे. पण आज आम्ही किती आमच्या पित्याच्या, आमच्या बापाच्या इच्छेप्रमाणे करतो किंवा त्याच्या आज्ञेप्रमाणे वागतो किंवा त्यांनी जे आम्हाला आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञामध्ये आम्ही आहोत? तर नाहीये. तर आज एक संधी त्याने आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून म्हटलंय माझ्या मुला संधी साधून घे. दिवस वाईट आहे. या परिस्थितीमधून या दिवसातून जात असताना पुन्हा आमचा प्रभू आज या ठिकाणी आम्हाला म्हणत आहे की तुम्ही जर ऐकणार नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडा होतो म्हणून मी रडे. आणि म्हणून काय आज आम्हाला असं वाटतं की आमच्यामुळे आमच्या पित्याने रडावं? तर नाही, आम्ही आमच्या पित्याकडे जावं. आणि पिता देखील आज तीच वाट पाहत आहे आणि त्याची इच्छा आहे जिथे तो आहे तेथे आम्हीही असावं. निश्चित देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होतील. देवाने या वचनाच्या द्वारे नव्याने आज आमची भेट घेतली, त्याची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया की खरंच परमेश्वरा तू महान आहेस. आणि म्हणून त्या प्रभूच्या पवित्रतेच्या आसनासमोर या समय आपण लीन होऊया, नम्र होऊया, नतमस्तक होऊया, त्याला हाक मारूया, त्याचा धावा करूया. आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वर देवबाप्पा, सत्य वचनाच्या द्वारे नव्याने आज पुन्हा एक वार तू आमची भेट घेतलीस. आम्ही तुझी स्तुती करत आहोत, आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. प्रेमळ परमेश्वरा, जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ आलो आणि आज नव्याने तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घेतलीस. आणि तुझं वचन जो कोणी तू जवळ येतो तू त्याला मुळीच दूर घालवत नाही, तर मोठ्या करुणेने जवळ घेतोस. आणि आज आम्हाला देखील तू मोठ्या करुणेने जवळ घेतलंस आणि बोध केलास की तारणाची वस्त्र मी तुझ्यासाठी देव केले. मी तुला धार्मिकतेच्या जगाने अच्छा देईन.
ज्याप्रमाणे उधळा पुत्र आपल्या बापाच्या घरी गेला, बापाने त्याला मिठी मारली, बापाने त्याला नवीन झगा घातला. आज जसे आहोत तसे प्रभू आम्ही देखील तुझ्या जवळ आलो आहोत. प्रेमळ परमेश्वरा, मोठ्या करुणेने तू आम्हाला जवळ घेतलेला आहे, आमचा विश्वास आहे. आणि म्हणून परमेश्वर, आमची धार्मिकता जी आहे ती धार्मिकता मिळवण्यासाठी आम्ही खटपट करावी, म्हणून त्यासाठी तो प्रार्थनेचा आत्मा प्रभू तू आम्हाला दे. जो तो अधिकार प्रेमळ परमेश्वर आम्हाला अब्बा आणि बाप्पा म्हणण्याचा दिलाय, त्या अधिकाराने आम्ही तुझ्या चरणाजवळ येऊन म्हणावं, अब्बा आणि बाप्पा तुला हाक मारावी. म्हणून प्रेमळ परमेश्वर तू आम्हाला सहाय्य कर. आणि हो दे परमेश्वर दे बाप्पा आम्हा प्रत्येकाच्या द्वारे खऱ्या अर्थाने तुझा आणि तुझा गौरव. ओ प्रेमळ परमेश्वर दे बाप्पा, आज तू आम्हाला बोध केला, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, काळजी करीत बसू नका. सर्वप्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी तुम्ही खटपट करा. होय प्रेमळ परमेश्वरा, ही धार्मिकता मिळण्यासाठी आम्ही खटपट करावी, की जेणेकरून आम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त व्हावं. पण त्यासाठी प्रभू मार्गात तुमचा मार्गदर्शक हो. आणि हो दे आमच्याद्वारे तुझा आणि तुझा गौरव. जी वचनं आज अंतकरणामध्ये आलेली आहेत 100 पट त्याची वाढ कर. सैतानाने कुठल्याही प्रकारे अंतकरणामधून ही वचनं हिरावून नेऊन प्रत्येकाभोवती दिव्यदूतांचा पारंभा कर, अग्नीचे चौपदरी कोट तू कर. आणि हो द्या आम्हा प्रत्येकाच्या द्वारे तुझा आणि तुझा गौरव. जसं या क्षणापर्यंत प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस, तसंच प्रेमळ परमेश्वरा इथून पुढे तू आम्हाला सहाय्य कर. सर्व वडील भक्तींवर दयेचा आणि कृपेचा हात तू ठेव. सर्व वडिलांना प्रेमळ परमेश्वरा आशीर्वादित कर. ओ प्रेमळ परमेश्वरा, सर्व वडील व्यक्तींच्या मार्गात प्रभू तू त्यांचा मार्गदर्शक हो. आणि हो दे प्रभू त्यातून तुझा आणि तुझा गौरव. जरी आम्ही मागत आहोत तर सर्व काही मानवाच्या इच्छेनुसार नव्हे, तर जशी तुझी इच्छा का तुझ्या इच्छेनुसार हो दे. पुढील सर्व भार, सर्व भीस्त आणि सर्व चिंता मी आम्हा प्रत्येकाच्या तुझवर टाकत आहोत. तुमचा पाठिंबा, तुमची काळजी घे, तुमची आशा तृप्ती कर. आम्ही आम्हा प्रत्येकाला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. या सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्या थोर गोड प्रिय नावात मागतोय, म्हणून तू ऐक. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजबाब्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या समयाची आम्ही तुझे लेकरं तुझ्या चरणाजवळ तुझ्या नावामध्ये एकत्रित आलो, तेव्हा सर्व लहान थोर प्रियजनाबरोबर आणि प्रत्येकाच्या परिवारातील सर्व सदस्यांबरोबर आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ असो. आमेन.